नमस्कार मित्रांनो, मुरंबा या मालिकेमध्ये आज आपण बघणार आहोत. कारण आता अक्षयला विचारतो की महाबळेश्वर नेमकी काय प्रकरण आहे. तेव्हा आता अक्षय अगदी सविस्तर सांगायला लागतो. माझ्या बूटमध्ये ही चिप लपवली होती रेवाने. काय तर म्हणे पाया पडते सकाळी सकाळी. बरोबर ही चिप लपवून ठेवली होती. म्हणजे ट्रॅकर रे, ट्रॅकर लावला होता. मी कुठे जातो, काय करतो, सगळं सगळं तिला कळणार. नाटकं केली सकाळी सकाळी आणि बरोबर बुटामध्ये हा ट्रॅकर लपवला. बघितलं काय करू शकते आई, शपथ काय करू शकते ही रेवा. शशिकांतला सुद्धा आश्चर्य होतं. आनंद म्हणतो बाप रे, कुठे कुठे जातो, काय करतो हे सगळं कळण्यासाठी, डिटेलमध्ये तिच्याकडे माहिती असण्यासाठी तिने हा ट्रॅकर लपवला. बघितलं ना काय करू शकते ती. रमाला भेटायला जिथे थांबलो ना, बरोबर तिथे येऊन पोहोचली होती. शंका आली एक्झॅक्टली ती कशी आली इथे. मग माझी ट्यूब पेटली की हो नमस्कार चमत्कार करायला ती खाली वाकली होती ना, त्याच वेळेला तिने ट्रॅकर माझ्या बुटामध्ये सरकवला. तेव्हा कळालं ही रेवा काय काय करू शकते आणि कोणत्या पातळीला उतरू शकते. सांगितलं की महाबळेश्वरला चाललोय असं तसं, आणि मग कुठे तिने माझा पिच्छा सोडला. शशिकांत म्हणतात ही हेरगिरी करायला लागली. बापरे, ही पोरगी खरंच आता हाताच्या बाहेर चालली आहे. शशिकांत म्हणतात यापर काहीतरी आपण केलं पाहिजे. फोन बरं झालं मी हॉकी स्टिकने फोडला, नाही तर अवघडच होता. तू करून आणतो ना, सगळा डेटाच गायब करतो, स्वतःचं नाव सुद्धा विसरायला लावतो. आणि तिचा संशय अजून वाढणार आहे. बाबा काय लावलंय तुम्ही. मग तो वाढू दे की संशय, काय खाती काय मला. शशिकांत म्हणतात आनंद शेवपुरीमध्ये तो खाऊन टाकतो ट्रॅकर. हे हसतात, इतके हसतात शशिकांत, आनंद, अक्षय की त्याला सकाळी फ्लशच करून टाकतो आणि शोधू दे अक्षय कुठे चाललाय, अक्षय कुठे चाललाय. इतके हे तिघे जण हसत असतात. रेवाचं डोकं खरंच कमाल. रमा आणि रेवा आता आतमध्ये असतात. ती म्हणते रमा मला अगदी खरं खरं सांगायचं, अजिबात काही लपवायचं नाही. काल तू तुझ्या शिक्षकाच्या मुलाच्या काहीतरी काम होतं म्हणून तू पुण्याला गेली होती की महाबळेश्वरला गेली होती अक्षय बरोबर. अगदी खरं खरं सांगा रमा, अजिबात लपवू नकोस. किती संशय घेतीये. संशयाचं भूत एकदा डोक्यात घुसलं की ते बाहेर येत नसतं. त्याची मनशांतीचं घालायची असेल ना तर घे की खुशाल शंका घे. रेवा म्हणते खरं सांगू का, माझं मन तुझ्यावर आणि अक्षयवर विश्वास ठेवायला तयारच नाही. का कोणास ठाऊक, पण तुमच्यावर विश्वास ठेवावा असं माझं मन मला सांगतच नाही. म्हणते रमा मला माहिती आहे अक्षयचं आणि तुझ्यावर इतकं इतकं प्रेम आहे, एकमेकांचं इतकं प्रेम आहे. एका दिवसात कसं संपेल ग आणि लगेच संपलं, लगेच नॉर्मल वागायला लागला, हे शक्यच नाहीये. म्हणूनच मला तुमच्यावर संशय येतो की एका दिवसात प्रेम कसं काय विसरताय. म्हणजे असं काय आहे की एका दिवसात लगेच प्रेम विसरलं. एवढं कच्चं प्रेम होतं का तुमचं, पक्क नव्हतं. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. मनापासून मी यांच्यावर प्रेम केलंय. तुला आत्ताच सांगते, मनापासून. कोर्टाचा कागद आमचं नातं नक्कीच तोडू शकतो, यात काही शंकाच नाही. पण मनातल्या भावनांचं काय करायचं. पुसून टाकावं अशी कोणतीच वस्तू बाजारात विकायला आलेलीच नाही, त्यामुळे पुसून टाकणं अशक्य आहे. आता जरी तुटलं तरी मनातल्या भावना इतक्या लवकर कसं काय संपणार किंवा पुसून टाकणार, बरोबर आहे की नाही. तुझंच उदाहरण घे की रेवा. इतक्या लांब जाण्यापेक्षा तुझंच उदाहरण तुलाच देते मी. इतकी वर्ष झाली आमच्या लग्नाला, त्याच्यानंतर काय काय किती किती काय काय घडून गेलं. तरी सुद्धा अक्षयबद्दल तुला जे वाटतंय ते अजून सुद्धा तसंच वाटतंय ना. त्यात कुठे काय बदल झालाय. नंतर तू सुद्धा काय उलाढाली केल्या तरी सुद्धा अक्षयच्या मागे तू आहेच की. तुझ्या मनातली अक्षयची भावना का गेली नाही ग. ती आहेस ना. मग आम्ही तर नवरा बायको आहोत, मग आमची भावना कशी जाणार. प्रेम करते अक्षयला आणि त्या प्रेमापोटीच तो आज माझ्या घरात आहे, बरोबर ना ग. मग मी कशी विसरेल ग त्याला. इतकं सोपं आहे सगळं, कशाला कॉम्प्लिकेट करते तू गोष्टी. आणि सगळ्यात महत्वाचं अक्षय तुझं आणि तुझाच होणार हे मी मान्य केलंय ना. मी मान्य नसतं केलं तर ठीक आहे, पण मी मान्य केलंय ना. मग तुला मानायला काहीच हरकत नाहीये. उगाच शंकेचं भूत डोक्यात घेऊन फिरू नको. तुमचं लग्न होणार, सगळं काही व्यवस्थित होणार आहे आणि मला सगळ्या गोष्टींची कल्पना आहे. त्यामुळे प्लीज उगाच काहीही घेऊन पळू नकोस. तुमचं लग्न होणार म्हणजे होणारच. रेवा म्हणते रमा तू किती चांगली आहेस ग, किती चांगला विचार करते ग प्रत्येक वेळेला. समोर आहे तेच पाठीमागे, आणि मी प्रत्येक वेळेला खोटं वागले, नाटकं केली आणि तुझ्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा इतकं सहज साधेपणाने मला सोडून दिलं, माफ केलं आणि आत्ता सुद्धा तेच करते. रमा तू अशी कशी आहे ग, इतकी सिंपल. अशी मिठी मारलेली असते रेवाने रमाला. रमा म्हणते तुला तुझ्या चुकीची जाणीव झाली आणि यावर जरा सुद्धा विश्वास नाहीये, कारण विश्वास ठेवायच्या लायकीची तू नाहीच आहे रेवा. तू काय करू शकते मला चांगलं माहिती आहे. तुझ्या डोक्यात अजून सुद्धा काहीतरी चालूच असणार आहे. माझ्यावर तुला विश्वास वगैरे काहीच नाहीये, नाटकं करते सगळे. माझा विश्वासघात करणार हीच तर माझी सगळ्यात मोठी भीती आणि आता मला ते होऊ द्यायचं नाहीये, म्हणून मी सुद्धा आता अलर्ट राहणार आहे रेवा. लगेच आता इकडे रेवा मनातल्या मनात म्हणत असते कितीही महान बनायचा आव आणला ना तू रमा, तरी तू महान बनूच शकत नाही, कारण तू एक माणूस आहे आणि माणूस महान नाही बनू शकत कधी. मी तुला या घरात सहन करणार नाही म्हणजे नाही. मी तुझी या घरातून हक्कलपट्टी ही झालीच पाहिजे. उद्याच जाऊन मी अक्षयला अनुभूती वाटता कामा नाही, सिंपती काहीही नको, जेणेकरून जरा तरी तुमच्यात काय झालं की तुम्ही परत एकत्र याल. यासाठी तुमच्यामध्ये अंतर असणंच गरजेचं आहे, कारण अक्षय लगेच पाघळणार, लगेच तुझ्या जवळ येणार आणि हेच तुला हवंय ना, आणि तेच मी तुला मिळू देणार नाहीये. नंतर आता सगळं व्यवस्थित झालेलं असतं. रमा बिचारी झोपी गेलेली असते आणि ही रेवा काय विसरलेली नसते. कारस्थानी दिमाग तिचा असतो. ती बरोबर रमा झोपलेली असते गाढ झोपेत तेव्हा आलेली असते आणि हातामध्ये मोठी अशी दोरी आणलेली असते.
दोरीने गळा आवळायचा की काय रमाचा या उद्देशाने रेवा डायरेक्ट तिच्या बेडरूम मध्ये आलेली असते. झोपलेली आहे, तिच्या उशाला ती येऊन उभी राहिलेली असते. दोरी वगैरे अगदी तयारीत असते की कधीही थोडी हल्ली की लगेच तिचा गळा आवळून हिचं काम तमाम करायचं. ही जर मोकळी राहिली तर अक्षय पाघळणार, हिच्याजवळ अट्रॅक्ट होणार, हे तिला होऊ द्यायचं नसतं. म्हणून डायरेक्ट मारूनच टाकायचं या उद्देशाने रेवा आता रमाच्या जवळ आलेली असते. रेवाने आता मागचा पुढचा विचार केलेला नसतो, डायरेक्ट रमाला मारून टाकण्याचा विचार केलेला असतो. तिच्या गळ्याला दोरी लावते आणि अशी काय घट्ट आवळलेली असते की रमा आता किंचाळत असते, सोड सोड सोड. मी तू मेल्याशिवाय काही दोरी सोडत नसते, कारण तुला जिवंत ठेवणं म्हणजे माझ्यासाठी धोका आहे आणि मला आणि अक्षयला तुझ्यापासून धोका आहे हे मला माहिती आहे. त्यामुळे मी तुला काय सोडत नसते. कितीही प्रयत्न कर रमा, मी तुला आज मारून टाकणार म्हणजे टाकणार. तू एकदाची संपली ना की माझा रस्ता मोकळा झाला. रेवा अगदी क्रूरपणे रमाला मारण्याचा प्रयत्न करत असते. ती सोड सोड म्हणत असते, अगदी श्वास लागलेला असतो तरी सुद्धा काही तिला सोडायला तयार नसते. तर काय भयानक जबरदस्त असं तिला स्वप्न पडलेलं असतं. जोरात अक्षय अक्षय अशी किंचाळायला लागते. उठते आणि बघते तर काय अक्षय अक्षय अशी जोरात ती ओरडत असते. रमा काय झालंय? अगं रमा, अक्षय पळत आलेला असतो. अक्षय आली होती रूम मध्ये, तिने माझा गळा दाबला आणि मला मारण्याचा प्रयत्न केला. तुम्ही मेलेच असते, तिने थोडक्यात मला सोडलं नाही तर मी काय आज जगत नव्हते. रडत असते, अक्षयला समजून सांगण्याचा प्रयत्न करत असते. आणि रेवा होती, मी 100% खात्रीने सांगू शकते, तिने मला मारायचाच प्रयत्न केला. नाहीये इथे, तुला स्वप्न पडलंय रमा, ती नाहीये इथे. हा, तुला वाईट स्वप्न पडलंय बहुतेक. हे स्वप्न होतं हे? अक्षय म्हणतो हो हे स्वप्न होतं. पाणी पी आणि रिलॅक्स हो, हे स्वप्नच होतं. अक्षय म्हणतो शांत हो शांत हो शांत हो. रेवाचे विचार करणं बंद कर, बास तिचे विचार सगळं जागेवरच ठेव. वेडी उशील तू. रेवा रेवा रेवा, झोपेत सुद्धा तुला रेवाच दिसतीये. आता काय तिने तुला मारलंय, अगदी वेडी होऊन जाशील, चक्कर बसेल. अजिबात त्या रेवाचा विचार करायचा नाहीये. तुला कळतंय का मी काहीतरी सांगतोय रमा? अक्षयने त्याला पाणी वगैरे दिलेलं असतं आणि आता तिला जवळ घेतो आणि शांत करण्याचा प्रयत्न करतो. अजिबात विचार करू नको तू. मूर्खपणा तर करूच नको तिचं नाव घेऊन. कशाला तिच्या नादाला लागते आणि कशाला तिचा विचार करतीये? तू सोडून दे सगळं काही. आता तिला जवळ घेतो आणि शांत असं तिला करायला लागतो, कारण ती खूप घाबरलेली असते, अगदी अस्वस्थ अशी झालेली असते. आता अक्षय बाहेर आलेला असतो रमाला शांत करून रिलॅक्स करून. तेवढ्यात काय बाहेर आलेलाच असतो, चालतच असतो. लगेच रेवा म्हणते अक्षय इतक्या रात्री बाहेर काय करतोय तू आणि इकडे काय चाललंय तुझं? तुला नाहीस का? का रे? काही नाही. काय तू का जागी आहेस ग? तुझं काय चाललंय इतक्या रात्रीपर्यंत? माझ्या मनात सुद्धा इतके विचार की त्याने मला झोपच येत नाहीये. गोंधळ उडून गेलाय सगळा. मग कशी झोप लागणार? तुला भेटावं म्हणून तुझ्या रूम कडे चालली होती, तर तू इथे काय करतोय? मी म्हणून विचारलं तुला. अक्षय, तुझ्या बरोबर वेळ घालवायची ही संधी मिळाली आहे एवढी निवांत. हा चान्स मला सोडायचा नाहीये. मी तुला सोडत नसते, मला हा चान्स सोडायचाच नाहीये बघ. तो अरे देवा रेवा, तू काय करतेस ग? हे झाड पडलं असतं बघ, आता नसतं पकडलं तर पडलंच असतं. हे म्हणतो आता करू काय? इथेच उभी राहिली तर माझं कठीण व्हायचं. अगदी मी काय करू आणि काय नाही, तर माझ्या डोक्यावरच बसायला लागलीये. अक्षय इतका घाबरतो. रेवा जवळ यायला लागलेली असते. अक्षयला तशी भीती वाटत असते. दिशा भूल केल्याशिवाय पर्याय नाहीये. हिची दिशा भूल करायला लागणार म्हणजे लागणार, नाही तर ही बया काहीही करू शकते. अगं रेवा, कसं आहे ना, बाबाने फोन लावला आणि मला बोलवून घेतलं. काय तर म्हणे गार दूध हवंय. का एक ग्लास भर दूध बाबांना दूध हवंय म्हटलं. तूच दे दूध. काय? हो तू दे. अगं सून आहे ना, म्हणजे सुनेने इतक्या रात्री त्यांची सेवा केली म्हणजे त्यांना भारी वाटेल ना ग. सून एवढ्या रात्री आपली काळजी घेते म्हणजे खूप छान वाटेल बघ. तुला द्यायचं असेल तर दे, नाही तर मी तर देतोच आहे. जाऊ का? मी देऊ का? इथेच थांब, मी लगेच जाऊन दूध आणते. तू कुठे जायचं नाही, आपण एकत्र वेळ घालवायचा. अक्षय म्हणतो हो नक्की, मी कुठेच जात नसतो. मला आता नदी लावून दिलेलं असतं, दूध आणायला पाठवलेलंच अक्षयने आणि तिच्याकडे बघतच थांबलेला असतो. ही कधी बॅद इथून निघून जाते आणि ती गेलेली असते. थंड दूध काढलेलं असतं आणि थंड दूध हवं असतं बाबांना, म्हणून रेवा देत असते, कारण ती चांगली सून आहे ना आणि चांगल्या सुनेचे सगळे कर्तव्य ती पार पाडणार असते. ग्लास भरा. दुसरा ग्लास कुणासाठी? अक्षय हवाय दुसरा ग्लास. साठी सुद्धा 2 ग्लास तिने भरलेले असतात. अक्षयसाठी म्हणल्यावर वा, तिला फार आनंद झालेला असतो. लगेच मेसेज केलेला असतो की दूध पाठवलंय रेवा सोबत, ते तुम्हीच मागवलं असं सांगा, कारण मी माझ्या जवळ येत होती म्हणून मी तिला तिकडे पाठवलंय ग्लास आणि एवढं बाबांना देऊन येते मी. आणि अक्षयला तर दूध दिलेलं असतं. तू इथेच आम्ही बाबांना दूध देऊन येते, इथेच उभा राहायचं. अक्षय कुठे जायचं नाही. नाही ग बाई, नाही जात. अक्षय बघतो की ही बाबांना दूध द्यायला गेलीये. त्याने दुधाचा ग्लास तर रमाला दिलेला असतो आणि रमाला सगळं दूध प्यायला लावतो. वाटतंय ना? आणि शांत झोप. आता कुणाचाच काहीच विचार करू नको. रिलॅक्स होणं गरजेचं आहे. त्यातले विचार सगळे थांबवायचे. अजिबात कसला विचार करायचा नाहीये. तुम्हाला वाटतं तसं काहीच नाहीये, सगळं व्यवस्थित आहे. असं कसं? कळतंय ना, दाखवत नाही, काही बोलत नाही म्हणजे तुझी घुसमट होत नाही, तुला त्रास होत नाही असं नाहीये रमा. मला माहिती तुला भयंकर असा त्रास होतोय आणि सगळं काही एकटीच सहन करते. सगळं दिसतंय, सगळं कळतंय रमा. म्हणूनच म्हटलं की त्रास करून घेऊ नको, प्लीज शांत राहा. थोडंसं बिडायचं काही नाही, हेच कारण आहे सगळ्या टेन्शन मागचं. रेवाने या घरात पाऊल टाकलं आणि तुझं टेन्शन सुरू झालं. मला सगळं कळतंय रमा, मला काहीच कळत नाही असं नाहीये. तू स्वतः सगळं ओढावून घेतलंय. कशाला चॅलेंज वगैरे एक्सेप्ट केलं ग?
तिला काय ते तोंडावर सांगितलं असतं की कशाला आपण सहन करतो. रेवा 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 याचंच टेन्शन आहे. प्रत्येक वेळेला ती काय करणार, काय डावपेच खेळणार, काय त्रास देणार, सगळ्या गोष्टींचा सारखा विचार करते. बरोबर ना? हे स्ट्रेसफुलच आहे. इतका त्रास होतोय तुला, इतका त्रास होतोय, आता असह्य झालंय. म्हणून बघ असं स्वप्न वगैरे पडायला लागले. आणि हे चुकीचं आहे. तू हे असं काहीच करायला नकोय आणि मलाही काही अपेक्षित नाहीये. कळतंय का रेवा? कशाला उगाच त्रास करून घेतेय स्वतःला? करतोय ना ग सगळं व्यवस्थित होणार आहे. मग तू का त्या रेवाला डोक्यावर एवढी घेऊन नाचतीये? जाऊ दे की, तिला कशाला एवढा विचार करतेस ग? ना अक्षय, रेवाला या घरात आणणं, हे चॅलेंज एक्सेप्ट करणं हा सर्वस्वी निर्णय माझा होता. मी सगळं हे ओढावून घेतलंय. बरोबर? आता माझ्यामुळे कोणालाच काही त्रास होऊ नये एवढंच उद्देश आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही माझ्यापासून लांब जाऊ नये यासाठी मी धडपड करते. पण ते कसं आहे ना अक्षय, त्रास करून घेऊ नको असं म्हटल्यावर त्रास कमी होत नाही ना. जो विचार डोक्यात आहे तो चालूच असतो ना. असं एकदम कसा विचार काढून फेकणार? जे समोर दिसतंय त्याच्याने विचार येतोय, मला त्रास होतोय, मी सारखा विचार करतेय, तर जाऊ नाही शकत आहे. जोपर्यंत समोरचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत माझ्या डोक्यातला हा त्रास, हे टेन्शन, हे जे विचार आहे हे जाणार नाहीये अक्षय. मी सुद्धा शांत राहण्याचाच प्रयत्न करतेय, पण हे शक्य होत नाहीये. काय म्हणतो, अजिबात टेन्शन घेऊ नको, शांत हो आणि रिलॅक्स झोप. मी नाही झोपू शकत आहे. सारखं माझ्या डोक्यामध्ये विचार चालूच असतो अक्षय. कुशीतच झोप येणार आहे, मला तशी झोप येणार नाहीये अक्षय. त्याच्याशिवाय मी शांत झोपू शकत नाही. जवळ थांबा, मी तुमच्याशिवाय झोपणारच नाहीये आज. अक्षय म्हणतो, अगं काय बोलतेस, तुला तरी कळतंय का? मला काय माहित नाहीये, मला तुमच्या जवळ झोपायचं. आता उभा राहिलेला असतो, रमाचा मूड नसतो, तिचा रमाचा मूड करायचा असतो. कुठून तरी तिला छान पॉझिटिव्ह वाटेल असं काहीतरी बोलून तिला झोपी लावून निघून जायचं असतं. ए प्राणप्रिये, तुझी सगळी स्वप्न मी पूर्ण करणार, दिलेली वचनं पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार. तुला हवं आहे ना तसं मी करणार. ए प्राणप्रिये. आता रमा अक्षयकडे बघायला लागलेली असते. अचानक याच्यात काय शक्ती संचार. सगळ्या इच्छाही पूर्ण करणार मी, सगळ्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न कर. आत्ता नाही, या राजकुमाराकडे वेळ नाहीये, वेळ फार कमी आहे राजकुमाराकडे. आणि वेळेची कमी असल्यामुळे प्राणप्रिये, तुझी ही इच्छा तर आत्ता मी पूर्ण नाहीच करू शकत आहे. त्यामुळे तुला एकटीला झोपायला लागणार आहे. राजकुमार सध्या संकटात आहे, अडचणीत आहे, त्यामुळे तुझी मदत तू नाही करणार आहे. मोहीम आहे माझी, आणि ती मोहीम फत्ते झाली की मी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करणार. आता थोडी हसतीस का? की रोमॅन्टिक असं छान बोललो, तुझ्या चेहऱ्यावर हसू कसं येत नाहीये? काय रमा स्वतःची अवस्था करून घेतलीये तू? अक्षय तिच्या मांडीवर जबरदस्तीने डोकं ठेवतो आणि आता हसायला लागलेली असते. काय नाटकं चालली आहेत अक्षयची, म्हणून रमा आता हसते. ते माझा राजकुमार विश्वास आहे, अजिबात डगमगलेला नाहीये, विश्वास आहे माझा राजकुमारा. कुठे हसलेली असते, रिलॅक्स झालेली असते. आता अक्षयला छान आणि असं बरं वाटतं की एकदाची ती हसली, बाबा आता रिलॅक्स झोपू तरी शकते. तुमची मोहीम फत्ते करून या, तोपर्यंत मी तुमची वाट बघणारे पूर्ण भूतलाच्या साक्षीने. तुम्ही तुमची मोहीम फत्ते करणार, यात काही शंकाच नाहीये राजाओ. तुम्ही तुमची मोहीम फत्ते करून या. ही तुमची राणी तुमची वाट बघत इथेच थांबली. छान आता यांच्यामध्ये चाललेली असती गंमत जम्मत. श्रीकांत आता टाइमपास करत असतात आणि या रेवाला तिथेच अडकवलेलं असतं. रेवा म्हणते, काहीही गप्पा मारत बसले, मिसाईल्स वगैरे काय, मला त्याची कल्पना देऊन काय उपयोग आहे? आणि मला काय करायचंय ते मिसाईलचं? उगाच काहीतरी टाइमपास लावला या बाबांनी. एवढ्या रात्री कोणी गप्पा मारतं का? मी मध्ये जायचंय का? मला आर्मी जॉईन करायची का? काय ते गप्पा मारत होते? काय हे बाबांना खरंच इतका राग आलेला असतो या रेवाला. इंटरनेटवरची ती काही माहिती मला देत बसले आणि मला काय देणं घेणं त्या माहितीशी? काहीही. अक्षय माझ्यासाठी तिथे उभा राहिलाय आणि यांचं काय चाललंय भलतंच काय माहिती. त्याला तिथेच ताटकळत उभं केलाय. मी मारायचंय म्हणून बाहेर वाट बघत थांबलाय आणि मी काय तर शशिकांत मुकादमांबरोबर मिसाईल्सच्या गोष्टी करते. जणू काही मला विकतच घ्यायच्यात त्या. टाइमपास केलाय शशिकांत मुकादमांनी. बापरे, काय बाबांनी टाइम वेस्ट केलाय. आता रेवाला राग येत असतो, उगाच दूध द्यायला गेले मी, मला तिथे बसवलंच नसतं यांनी. सॉरी. अरे बाबांबरोबर बोलत बसली ना त्यामुळे उशीर झाला. अक्षय म्हणतो, नाही रेवा, आता मला झोप यायला लागली आणि फार उशीर झालाय. आता मी गप्पा बिप्पा मारणार नाही, मला झोपायचंय. अक्षय थांब ना. नाही रेवा, तू खूप उशिराने आली आणि मी आता झोपायला चाललोय हे सुद्धा खरंच आहे. मला झोप आली आणि सकाळी लवकर उठायचे. अक्षय 5 मिनिटं नाही, मी झोपायला चाललोय रेवा. मी तरी काय करणार, बाबा माझ्याशी बोलत होते, मग ते सोडून कशी येणार? परत म्हटले असते की मी काहीतरी बोलतोय, ही ऐकत नाही. अक्षय नको जाऊ ना झोपायला, प्लीज. मी काय म्हणते, आपल्या दोघांसाठी गरमागरम अशी कॉफी बनवते. कॉफी प्यायला की तुझी झोप उडून जाईन की. मग कशाला झोप येते? शांततेत कॉफीचा घोट घ्यायचा आणि निवांत अशा गप्पा मारायच्या, रिलॅक्स व्हायचे. कसं वाटतंय? दोघांनाच वेळ घालवायला मिळेल ना अक्षय. करू का छान अशी कॉफी आपल्यासाठी? छान अशा गप्पा मारायच्या, सगळं काही व्यवस्थित शेअर करायचंय, व्यवस्थित वेळ घालवायचा आहे आपल्याला. त्यामुळे ना आपण कॉफी पिऊया आणि छान असा वेळ घालू. अक्षय म्हणतो, कसं आहे ना रेवा, गप्पा, कॉफी, अंधार, रोमॅन्टिक गप्पा, वाव काय माहोल बनणार आहे. त्यात तुझ्या हातची कॉफी बनल्यावर रेवा कमाल. माहोल बनणार म्हणजे बनणारच. रेवा म्हणते, हो ना, मी म्हटले होते ना तुला कॉफी बनवते, बघतो आता तुझा कसं मूड फ्रेश होतो. भयानक कसं कॉम्बिनेशन आहे. रेवा म्हणते, हो, कॉफी घेऊन येते आपल्यासाठी. अक्षय म्हणतो, हो आण तू कॉफी, मी बसतोय बाहेर वाट बघत, आपण निवांत अशा गप्पा मारू.
रेवा म्हणते हो नक्कीच आणि लगेच घेऊन येते मी. अगं मी बसलोय, ये निवांत घेऊन. तर रेवा आणि अक्षय छान अशी कॉफी पीत असतात. कॉफी पीत पीत तिला वेळ घालवायचा असतो. अक्षय बरोबर गप्पा मारायच्या असतात, सगळं काही शेअर करायचं असतं. छान असं तिला वेळ घालवायचा असतो, कारण अक्षय बरोबर निवांत वेळ मिळालेलो असतो. दिवसभर कोणी ना कोणीतरी असतं. अक्षय आणि रेवा दोघे कधीच एकटे नसतात. आता तिला चान्स मिळालाय की हे दोघे एकत्र आहे, त्यामुळे तिला तो काय घालवायचा नसतो. आता अक्षयला एकदम चिटकून बसलेली असते. रेवा एका बसलीच चिटकून की लगेच अक्षय उठतो. अच्छी शिंक आली म्हणून उठलं. अरे देवा, काय ही शिंक सुद्धा ऐन वेळेला आली. अक्षय काय झालंय, बरं आहेस ना तू? अक्षय म्हणतो हो हो अगं साधी शिंकत आली, मला काय व्हायला लागले. झालंय रे अक्षय? अक्षय म्हणतो कुठे काय. ए रेवा तुला एक गोष्ट सांगू का अक्षय? बोल ना, तुझी गोष्ट ऐकण्यासाठीच बसली मी. असं आहे ना, तू माझ्यावर आणि रमावर शंका घेणं बंद करा रेवा. आपल्यातलं नातं जर ग्रो करायचं असेल, बहरणार असेल, फुलणार असेल, विश्वास निर्माण करायचं असेल, तर सगळ्यात आधी तुला काय करायचंय, माझ्यावर आणि रमावर जी काही शंका घेतीये ना ते बंद करायचं. मी कुठे शंका घेते? हो तू शंकाच घेतीये. शंका वगैरे काहीच नाहीये अक्षय, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. फार मासूम इनोसंट बनण्याचा प्रयत्न करत असते ही, आणि हिने काहीच केलं नाही असं अक्षयच्या समोर ती दाखवत असते. अक्षय सुद्धा काही कमी नसतो. अक्षयला माहिती असतं ही काय चीज आहे किंवा ही काय काय करू शकते. अक्षय तू काहीतरी चुकीचा संशय घेतोय, मी काहीच करत नाहीये असं, आणि प्लीज तू गैरसमज करू नको. संशय घेतला नाहीये. नाही मी तुझ्यावर संशय घेतला नाही. मग हे काय रेवा, हे काय? आता रेवा ती ट्रॅकर बघते आणि तिची होशच उडालेली असतात. हा ट्रॅकर का लावलाय? मग शंका घेत नाही, विश्वास आहे, तर मग हा ट्रॅकर का लावलाय कळेल का? ट्रॅकर माझ्या बूटमध्ये लावण्याचा काय उद्देश होता रेवा, कळेल का मला? आता रेवा काय उत्तर देऊ आणि काय नाही तिला कळत नसतं, कारण अक्षयने तिला जागेवर पकडलेलं असतं की तू ट्रॅकर लावला ना माझ्या बूटमध्ये, मग तो कशासाठी लावला मला कळेल का? तुझं अशीच वागत राहिली, अशाच शंका घेत राहिली, माझ्या मागे मागेच करत राहिली, तर मी तुझ्यापासून दूर होणार आणि त्या रमावर परत प्रेम करायला लागणार. आणि तिच्यावर जर परत प्रेम करायला लागलो तर मग काय तिला मी सोडणार नाही. आपल्या कॉन्ट्रॅक्टनुसार तिचा नाच सोडलाय, तिच्यापासून लांब राहतोय, जे नियम अटी घातल्याय त्या सगळ्या पाळतोय. तू जर असा वेडेपणा केला तर काहीही म्हण, मी तिच्या जवळ जाणार आणि अट्रॅक्ट होणार. त्यापेक्षा तुझा हा वेडेपणा थांबव आणि नॉर्मल वागायला शिक. काय शंका घेतेस तू? एका शब्दावर, एका याच्यावर आम्ही सोडलंय ना एकमेकांना, आम्ही वेगळं होण्याचा करतोय ना आता प्रयत्न, मग तू का आम्हाला जवळ आणण्याचा प्रयत्न करतेय? कशाला हे लहान मुलांसारखे खेळ खेळतेस ग? तुला कळतंय का तू हे असं केल्याने मी अजून रमाच्या जवळ जाणार आहे? विश्वास ठेवा, आणि कुठल्याही नात्यामध्ये विश्वास असणं हे फार महत्वाचं आहे. कुठल्याही नात्याचा बेस हा विश्वासच असतो. बेस म्हणजे विश्वास. विश्वास असला तर कुठलंही नातं टिकू शकतं, निर्माण होऊ शकतं, तयार होऊ शकतं. सगळ्यात महत्त्वाचा एक चान्स मिळाला आहे तुला स्वतःला सिद्ध करण्याचा, तर सिद्ध कर की तू. कशाला हे नसते उद्योग करून अजून सगळ्यांच्या नजरेत पडतीयस? एकदा शब्द दिलाय ना, आणि शब्द दिलाय म्हणजे दिलाय, तुला कोणी फसवणार नाहीये. मग काय हे उद्योग करतेस तू? किती प्रयत्न करतोय तुझ्या प्रेमात पडण्याचा, तुला माझ्यासारखं करण्याचा, माझ्या जवळ आणण्याचा. मी करतोय की नाही प्रयत्न? रमा सुद्धा लांब जाण्याचा प्रयत्न करतेय. आम्ही दोघे जर प्रयत्न करतोय तुला आमच्यामध्ये सामावून घेण्याचा, तर तू का प्रयत्न करत नाहीये? तू का विश्वास ठेवत नाहीये? का आमच्यावर ही जासूसगिरी करत असते? आणि तुला काय मिळतं गे हे जासूसगिरी करून? सापडलोय का आम्ही एकदा तरी? नाही ना, मग कशाला करतेय हे सगळे उद्योग? माझ्यावर विश्वास ठेव, एवढंच मला म्हणायचंय. तू माझ्यावर विश्वास ठेवला तर सगळं काही व्यवस्थित होऊ शकते. प्लीज माझ्यावर विश्वास ठेव आणि असे उद्योग परत करायला जाऊ नको. इतकी चपापलेली असती ही रेवा, तिच्याकडे काही उत्तरच नसतं. तिला असं वाटत असतं ती फार हुशार आहे आणि तिच्यापेक्षा हुशार कोणीच नाहीये, पण तिच्यापेक्षा सुद्धा समोरची व्यक्ती हुशार हे तिला आत्ता रिअलाइज झालेलं असतं. काय बोलू आणि काही नाही, तिच्याकडे शब्दच उरलेले नसतात. असं परत काही करायचं नाहीये. अक्षय नाही करणार, सॉरी. प्लस मी अक्षय तुझ्या कमेंटमेंट बद्दल काहीही शंका नाहीये. मला 100% तुझ्यावर विश्वास आहे, खात्री आहे. तू मला शब्द दिलाय म्हणजे तू माझाच होणार आहे. त्या रमाचा तुने नादच सोडून दिलाय. मला सगळं कळतंय रे अक्षय. घेणारे संशय वगैरे मी माहिती अक्षय, माझ्याकडून एक जरी चूक झाली तर मला ती खूप महागात पडणार आणि सगळं सोडून मला परत माघारी जायला लागणार. आणि अक्षय कसं आहे ना, काहीही झालं तरी मला सगळं सोडून माघारी जायचं नाहीये. तू माझ्यापासून जर दूर गेला तर मी राहू शकत नाहीये. तू माझ्या जगण्याचा उद्देश आहे, तू सगळं काही आहे. त्यामुळे अक्षय तू माझ्यापासून लांब गेलेला मला हे सहनच होणार नाही की ना. परत करणार का असं काही? नाही करणार आहे. बघा असं काही जर केलं तर मी खरं तुझ्यापासून लांब जाईल आणि त्या रमाचा कायमचा होऊन जाईल ना. बघ तुला आता तुझ्यापासून मला वेगळं करायचंय की मी रमाचं कायमचा होऊ की तुझ्या जवळच राहू? तुझ्याकडे ऑप्शन आहे. तुला काय करायचंय तुझ्या वागण्या बोलण्यावर उद्यापासून ते कळणारच. फार छान इमोशनल झालेली असते. आता अक्षयला घट्ट अशी मिठी मारणार. अक्षय लगेच ओळखतो आणि पटकन उठलेला असतो. अगं बाई बघ की माझ्या पायात चमक भरली. ह्या पायाला तरी काय म्हणावं? दुखतोय का माझा पाय रे वा?
तिला घट्ट मिठी मारूच देत नाही आणि पटकन त्याने तिथून निघण्याचा प्रयत्न केलेला असतो. छान झालीये कॉफी, वा 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 वा. तरी खूप लाजते. अक्षय कॉफी छान झाली असं म्हणत म्हणत अक्षय आता तिथून निघून गेलेलो असतो. दुसऱ्या दिवशी सकाळी फ्रेश अशी तयार झालेली असते. रमा देवपूजा वगैरे करत असते. छान अगदी निवांत शांत. रेवा येते आणि रेवा पूजा करणार असते. त्याआधीच रमाने पूजा केलेली असते. रेवा म्हणते, अक्षय तर म्हणतो रमावर काही शंका घ्यायची नाही रेवा, पण ही वागतेच तशी की शंका घ्यायलाच लागते. त्यावर 100% विश्वास ठेवू शकते, पण या रमावर नाही ठेवू शकत. घरची सून राहणार नाहीये, मग पूजा तरी कोणत्या हक्काने करते ही तिच्या मनात आहे तरी काय काही कळतच नाहीये. रेवा परत विचार करायला लागलेली असते. मन खूप अस्वस्थ आहे बाप्पा, या घरावर खूप संकट आली, यातून तूच काहीतरी मार्ग दाखव आणि सगळं छान असं कर. तुझ्यावरच सगळं सोपवलंय बाप्पा. मला स्वतःची काळजी नाहीये. अक्षय आणि घरच्यांवर काही संकट येऊन देऊ नको, एवढंच मला म्हणायचंय बाप्पा. आम्हा सगळ्यांचा पाठी राखाय बाप्पा. काहीही कर आणि सगळ्यांचं रक्षण त्यांना सुखात ठेव बाप्पा. हा भाग तर इथेच संपतोय. पुढच्या भागात काय होणार आहे अगदी आपण थोडक्यात बघूया. आता पळत आलेली असते. अक्षय अक्षय आरती घ्या आरती घ्या. हातातून आरतीचं ताट पडायचं नाटक करते आणि रेवाचा जो फोटो असतो अक्षय सोबत त्याच्यावरती दिवा असा पडलेला असतो की बरोबर रेवाचा फोटो जळालेला असतो. रमाला जे हवंय तेच झालेलं असतं, कारण रमा आणि रेवाचा फोटो ती एकत्र बघू शकत नसते. अक्षयचा फोटो सही सलामत राहतो आणि बरोबर रेवाचा फोटो जळतो. रेवा खूप किंचाळते, ओरडते, पण तो फोटो जळालेलाच असतो. इकडे आता अक्षय आणि रमा बेडरूम मध्ये असतात. अक्षय, मी फार फार खुश आहे आज. फोटो नको होता ना, बरोबर मी तो जाळलाय. एवढी चांगली फ्रेम जाळली रे. आता रेवा तिथे बसलेली असते डोक्याला हात लावून. आनंद, अभि आणि बाबा तिघे जण तिच्या दुःखामध्ये सामील झालेले असतात. कसं ग फ्रेम जळाली आणि तुमचं प्रेम पण जळालं? रेवा अगदी डोक्याला हात लावून बसलेली असते. बघू आता रेवा डोक्याला हात लावून बसली, ती अशीच बसणार की जाऊन मार्केटमध्ये नवीन फ्रेम तयार करणार? मित्रांनो, बघू आता हे काय आणि ती कसं करणार आणि यावर उत्तर काय असणार आहे रेवाचं, की रमाने मुद्दाम केलंय हे तिच्या लक्षात येणार. मित्रांनो, बघू आता पुढे काय आणि कसं होणार. हा भाग तर इथेच संपतोय. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.